गणेशोत्सव सुरू झालाय। गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुण्यामध्ये पर्यटकांची, पुणेकरांची, गणेश भक्तांची प्रचंड गर्दी झाली आहे आणि या सगळ्या गर्दीमध्ये पुणे मेट्रोने मात्र या सगळ्याच पुणेकरांना प्रचंड आधार दिलेला पाहायला मिळतोय। कारण पुण्याच्या भयंकर ट्रॅफिक मधून याच मेट्रोमुळे कुठेतरी सुखकर असा प्रवास सुद्धा होतोय, त्याचबरोबर ट्रॅफिक सुद्धा कमी होतोय। आता मी पुणे मेट्रोमध्ये उभी आहे, तुम्ही आताही पाहिलं तर मेट्रो पूर्ण भरलेली आहे आणि गेले 4 दिवस झालं जसा गणेशोत्सव सुरू आहे त्या पद्धतीने पुणे मेट्रो ही संपूर्ण पद्धतीने भरलेली पाहायला मिळते। अतिशय छान खरं तर नियोजन पुणे मेट्रोच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। पुणे मेट्रोने सगळ्या वेळा सुद्धा वाढवलेल्या आहेत। म्हणजे आतापर्यंत पुणे मेट्रो जी आहे ती संध्याकाळी 11 पर्यंत मेट्रो चालू असायची, मात्र गणेशोत्सवाच्या काळात 2 वाजेपर्यंत मेट्रो चालू ठेवण्यात आलेली आहे, जेणेकरून सगळ्याच पुणेकरांना, बाहेरच्या पर्यटकांना सुद्धा कुठेतरी एक सुखकर असा प्रवास करायला मिळावा आणि या सगळ्या प्रवासामुळे त्यांना कुठल्याही पद्धतीची दगदग होऊ नये, ट्रॅफिकचा सामना करावा लागू नये, अशा पद्धतीने सगळंच नियोजन करण्यात आलंय। आपण बघतोय गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशीपासून मेट्रोला प्रचंड प्रतिसाद मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि प्रवासी जे आहेत ते प्रवासी अगदी सकाळपासून रात्रीपर्यंतची जी शेवटची मेट्रो आहे त्या शेवटच्या मेट्रोपर्यंत सुद्धा अशाच पद्धतीने प्रचंड चांगला प्रतिसाद मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय। आताही आपण पाहिलं तर ही सिव्हिल कोर्टवरून निघालेली मेट्रो आहे आणि विशेषतः मंडई, स्वारगेट या ज्या मेट्रो स्थानक आहेत या ठिकाणी प्रचंड गर्दी आहे मेट्रोंना। या मेट्रोमुळेच कुठेतरी पुण्यातली वाहतूक कोंडी जी आहे ती कमी होताना दिसते। पुण्यात इतक्या मोठ्या संख्येने पुणेकर आणि बाहेरचे पब्लिक सुद्धा या ठिकाणी येत आहे। या सगळ्याच नागरिकांना या मेट्रोचा प्रचंड आधार मिळताना पाहायला मिळतोय। ही मेट्रो खरं तर खूप जास्त महत्त्वाची यासाठी आहे कारण कमी खर्चामध्ये हा सगळा प्रवास होतोय। आणि काही आपण विद्यार्थ्यांशी बोलणार आहोत। ताई, तू कुठून आली आहेस, कुठे चालली आहेस आणि मेट्रोत प्रवास करताना कसं वाटतं? मी नेहमीच मेट्रोनी प्रवास करते, तर खूप कन्व्हिनियंट होतो मेट्रोनी प्रवास करायला। सध्या गणेशोत्सवाच्या काळात सुद्धा खूप मेट्रो फिरणं कन्व्हिनियंट वाटतंय ट्रॅफिक वगैरे। तुला काय वाटतंय गणेशोत्सवाच्या अनुषंगाने? खूप गर्दी आहे आत्ताच, हो खूप गर्दी आहे तसं बघितलं तर, हो पण ठीक आहे। अच्छा, गर्दी आहे पण मेट्रोमुळे जरा त्यातल्या कन्व्हिनियंट आहे, कन्व्हिनियंट वाटतंय। नक्कीच आपण बघतोय सगळ्याच पद्धतीचे भाविक जे आहेत, म्हणजे अगदी लहान मुलं आहेत, शाळकरी मुलं आहेत, विद्यार्थी सुद्धा आहेत, त्याचबरोबर बाहेरून आलेले काही लोक आहेत, अशा सगळ्यांकडूनच मेट्रोला पसंती दिली जाते। त्यामुळेच खरं तर मेट्रोचा हा जो काही टायमिंग आहे तो सुद्धा वाढवण्यात आलाय। मेट्रो 2 वाजेपर्यंत चालू असणार आहे गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशीपर्यंत आणि त्याच्यानंतर विसर्जनाच्या दिवशी मेट्रो पुन्हा एकदा 11 पर्यंत चालू असेल। आणि याच सगळ्या पद्धतीने मेट्रोने जे काही नियोजन केलंय त्यामुळे सगळ्याच प्रवाशांना याचा प्रचंड लाभ होताना सुद्धा पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी। 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा। सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर। पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये। पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे। सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव। सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा। संपर्क 7767989898।